शिर्डी आता हाकेच्या अंतरावर होती. साई सावलीची पालखी गावाच्या वेशीवर आली होती. विसाव्याच्या ठिकाणी वारकरी माता माऊल्या जात्यावर धान्य दळत होत्या. आजोबा बघा ना, या काकू किती पटापट पीठ दळतायत. बाळा चल, तुला अध्याय 1 मधली ती कॉलरा निवारणाची गोष्ट सांगतो. एकदा शिर्डीत कॉलराची भीषण साथ आली होती. गावकरी घाबरले होते. तेव्हा बाबांनी मशिदीत जाऊन दळण मांडलं. बाबांनी सूप भरून गहू घेतले आणि जात्यावर पाय पसरून दळायला सुरुवात केली. बाळा, बाबांकडे ना कुटुंब होतं ना घर. मग बाबा एवढं पीठ कशासाठी दळतायत हे कोणालाच कळेना. तेव्हा गावातल्या 4 बाया आल्या आणि त्यांनी बाबांच्या हातातून खुंटा हिसकावून घेतला व स्वतः दळू लागल्या. त्यांना वाटलं बाबा हे पीठ त्यांना देतील, पण तसं झालं नाही. मग बाबांनी काय केलं त्या पिठाचं? जेव्हा दळण संपलं तेव्हा बाबा ओरडले. बाबांनी बायांना आज्ञा दिली, जा की हे पीठ गावाच्या वेशीवर नेऊन टाका. जसं ते पीठ वेशीवर टाकलं तसा चमत्कार घडला. पिठाच्या त्या कणांनी कॉलराचा वैरी रोखला आणि शिर्डी रोगमुक्त झाली. म्हणजे बाबांनी पिठाने रोगाला हरवलं? हो बाळा, ते पीठ नव्हतं तर बाबांचं सामर्थ्य होतं. म्हणूनच पोथीमध्ये लिहिलंय, गोधूम नाही ती महामारी, भरडा वयात जात्यांत वैरी, तो मग भरडा शिवेवरी, उपरा उपरी टाकवी. ज्याप्रमाणे बाबांनी शिर्डीच्या वेशीवर रोगाला अडवलं, तसेच ते आपल्या आयुष्यातील सर्व संकटांना आपल्या घराच्या वेशी बाहेर ठेवतात. आजोबांच्या या गोष्टीनं नातवाला समजलं की बाबा फक्त आशीर्वाद देत नाहीत, तर ते ढाल बनून भक्तांचं रक्षणही करतात. शिर्डीच्या वेशीवर पाय ठेवताना आता भक्तांच्या मनात एक वेगळाच विश्वास होता. साई भक्तांनो, कशी वाटली तुम्हाला बाबांच्या या पहिल्या चमत्काराची गोष्ट? सांगा आम्हाला कॉमेंटमध्ये. दर्शन जवळ येतंय. जय साईराम.